पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी घातपाताचा प्रयत्न होता असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे। पीएम निवासस्थानी आंदोलन करता येत नाहीत, मात्र तरी देखील काही आंदोलक त्या परिसरामध्ये शिरल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला आहे। देशात अराजकता पसरवण्याचा त्यांचा हेतू होता। आंदोलन मागे घेतल्याने विरोधक निराश झालेत असाही टोला एकनाथ शिंदे यांनी लगावलेला आहे। काही लोक जंतर मंतरवर न जाता प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे गेले। अरे, प्रधानमंत्र्यांचं निवासस्थान हाय सिक्युरिटी झोन असतो आणि त्या ठिकाणी जेव्हा स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यावेळी SPGचा कायदा केला आणि त्यावेळेस प्रधानमंत्री निवासाच्या परिसरामध्ये कुठलेही आंदोलन करता येत नाही ही माहिती या देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना असताना सुद्धा जाणीवपूर्वक तिथं आंदोलन करणं, हजारो लाखो लोकांना तिकडं बोलवणं, याचा अर्थ काय? याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निवासस्थानामध्ये घातपात घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यांची मनशा होती। आणि ते नेहमी म्हणतात की बांगलादेश, नेहमी म्हणतात नेपाळ, ते नेहमी म्हणतात श्रीलंका, अशा प्रकारचं अराजकता देशामध्ये पसरवून या ठिकाणी देशामध्ये हे जे अराजकता पसरवणं हा त्यांचा उद्देश होता। हे खऱ्या अर्थाने निंदनीय आहे। ते विरोधी पक्ष नेते असताना ते स्वतः सगळ्यांना आवाहन करत होते, इकडे आंदोलनाला या, इकडे आंदोलनाला या। अरे, आंदोलन तर जंतर मंतरवर होतं, मग तिकडे आंदोलन करण्यामागचा त्यांचा दुष्ट हेतू होता आणि फार ही गांभीर्याने घेण्याची बाब आहे। आणि त्याचबरोबर काही लोक इकडून पण गेले। अरे, लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं, ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका, हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे, मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना, अशा प्रकारचा हा विषय आहे।